डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी सोडवले संगम डोंगरे यांचं उपोषण। गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या भूखंडावर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेले समाजसेवक संगम डोंगरे यांची प्रकृती खालावल्यानं डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी डोंगरे यांची भेट घेत उपोषण सोडवलं। त्यांच्या मागणीसाठी ठाणे महापालिकेच्या सभागृहात आवाज उठवण्यात येईल असं यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। गडकरी रंगायतन येथे असलेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा भूखंड ठाणे महापालिकेस हस्तांतरित करण्यात आलाय। या ठिकाणी पार्किंग प्लाझा बांधण्यात येत आहे। पार्किंगसह या ठिकाणी मत्स्यालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय आणि कम्युनिटी हॉल उभारावा या मागणीसाठी संगम डोंगरे हे उपोषणाला बसले होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्षा मनीषा भगत यांनी डोंगरे यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण प्रचंड खालावलं असल्याचं तपासण्यास आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यांचे वैद्यकीय अहवाल तपासल्यावर डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी संगम डोंगरे यांना उपोषण मागे घेण्यास सुचवलं। आपल्या मागण्या रास्त आहेत, त्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक सभागृहात आवाज उठवतील, परंतु प्रकृती सांभाळली तरच लढा देता येईल असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी डोंगरे यांना सांगितलं। त्यानंतर संगम डोंगरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। उपोषण मागे घेतल्यानंतर डोंगरे यांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले।